मंडळी, आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर आणि आपल्या खिशावर होणार आहे. कारण सध्या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्यतेल, कपडे, साबण, शॅम्पू, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि काही औषधांच्या किमतींबाबत अनेक निर्णय झाले आहेत. काही करांमध्ये बदल, काही शुल्कांमध्ये कपात आणि काही आयात शुल्क कमी ठेवण्याबाबत माहिती समोर येते आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून काही वस्तू स्वस्त होणार, काही वस्तू महागही होणार. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सध्या जगभरात आर्थिक परिस्थिती बदलत आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत बदलत आहेत. डॉलरचा दर बदलत आहे. आयात निर्यात धोरण बदलत आहे. भारत अनेक गोष्टी आयात करतो. कच्चं तेल, खाद्यतेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे काही भाग. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काही बदल झाला की त्याचा परिणाम भारतातील किमतींवर होतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्यतेलाच्या किमती फक्त सरकार ठरवत नाही, तर जागतिक बाजारही त्यावर प्रभाव टाकतो. आता पेट्रोल आणि डिझेलबद्दल बोलायचं झालं तर या दोन गोष्टींचा परिणाम संपूर्ण बाजारावर होतो. पेट्रोल आणि डिझेल महाग झालं की वाहतूक महाग होते. वाहतूक महाग झाली की भाजीपाला, धान्य, दूध, फळं, सिमेंट, लोखंड सगळ्याच वस्तू महाग होतात. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहणं किंवा कमी होणं हे सामान्य माणसासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर इंधनावरचा कर काही प्रमाणात कमी झाला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट दिसू शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये फक्त केंद्र सरकारचा कर नसतो. राज्य सरकारचा वॅट, डीलर कमिशन, ट्रान्सपोर्ट खर्च आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचा दर हे सगळे घटक मिळून अंतिम किंमत ठरते. त्यामुळे कर कमी झाला म्हणजे लगेच मोठी घट दिसेल असं नाही. पण किमती वाढण्यापासून रोखल्या जाऊ शकतात किंवा थोडी घट दिसू शकते. आता गॅस सिलेंडरबद्दल बोलूया. कारण प्रत्येक घरासाठी गॅस सिलेंडर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. महिन्याच्या बजेटमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा खर्च असतो. गॅस महाग झाला की घर खर्च बिघडतो. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या तर तो सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा असतो. दर महिन्याच्या 1 तारखेला गॅसचे दर बदलले जातात. आंतरराष्ट्रीय गॅस दर, डॉलरचा दर, सबसिडी आणि तेल कंपन्यांचा खर्च यावर गॅसचा दर ठरतो. त्यामुळे काही वेळा दर कमी होतात, काही वेळा वाढतात. खाद्यतेलाबद्दल बोलायचं झालं तर ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण प्रत्येक घरात रोज तेल वापरलं जातं. तेल महाग झालं की संपूर्ण स्वयंपाकघराचा खर्च वाढतो. भारत पाम ऑइल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो. जर आयात शुल्क कमी ठेवले तर तेलाच्या किमती वाढत नाहीत किंवा काही प्रमाणात कमी राहतात. त्यामुळे सरकार अनेकदा आयात शुल्क कमी ठेवण्याचा निर्णय घेतं, जेणेकरून सामान्य माणसाला दिलासा मिळावा. यानंतर कपडे आणि चपलांबद्दल बोलायचं झालं तर स्वस्त कपडे आणि चपला स्वस्त होणं सामान्य माणसासाठी जास्त महत्त्वाचं असतं. कारण रोजच्या वापरासाठी लोक साधे कपडे घेतात. जर या वस्तूंवरचा कर कमी झाला तर त्याचा फायदा थेट सामान्य लोकांना होतो. तसंच रोज वापराच्या वस्तू जसं साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, डिटर्जंट या वस्तू स्वस्त झाल्या तर महिन्याला चांगली बचत होऊ शकते. या छोट्या छोट्या गोष्टींची बचत मिळून महिन्याला मोठी बचत होते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मात्र वेगळी परिस्थिती असते. काही वस्तू भारतात तयार होतात आणि काही बाहेरून आयात केल्या जातात. भारतात तयार होणाऱ्या वस्तूंवर कर कमी झाला तर त्या स्वस्त होऊ शकतात. पण आयात केलेल्या महागड्या वस्तूंवर कर वाढला तर त्या महाग होऊ शकतात. औषधांबद्दलही एक महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक लोकांना रोज औषध घ्यावी लागतात. जर जीवनावश्यक औषधांवरचा कर कमी झाला तर अनेक लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. पण शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सरकार कर कमी करतं म्हणजे वस्तू लगेच स्वस्त होतातच असं नाही. अनेक वेळा कर कमी होतो पण दुकानदार किंमत कमी करत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे. एकंदर परिस्थिती पाहिली तर काही वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. काही वस्तूंच्या किमती स्थिर राहतील आणि काही वस्तू महाग होऊ शकतात.
पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर. कारण या 3 गोष्टींचा परिणाम थेट प्रत्येक घरावर होतो. पुढच्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजार, कच्च्या तेलाच्या किमती, सरकारचे निर्णय आणि कर रचना यावर पुढचे दर अवलंबून असतील. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, घाबरून साठेबाजी करू नका आणि दर खरोखर कमी झाले का ते स्वतः तपासा. कारण शेवटी अर्थव्यवस्थेतील कोणताही बदल सर्वात जास्त सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम करतो. यामुळे माहिती ठेवा, जागरूक रहा आणि खर्च करताना विचार करून खर्च करा.